गोव्यामधनं परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्ते हत्या प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्या संदर्भातला उलगडा आता झालेला आहे। एकाला या संदर्भात अटक करण्यात आली। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। गणेश, काय माहिती आहे ताजी या संदर्भात? अश्विन, या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झालं आहे। या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांनी एका व्यक्तीला, त्याचं नाव राजकुमार सांगण्यात येतं, त्याला अटक केली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार या दोघांनी मिळून ही हत्या घडून आणली आणि हे दोघेही मोनिका घुर्तेचे परिचित होते। त्यांचे संबंध होते, म्हणजे जे व्यावसायिक संबंध असतात ते संबंध होते आणि या दोघांनी पैशांच्या वादामध्ये ही हत्या घडून आणली अद्याप असं समोर येतंय। पण याला अजून गोवा पोलिसांकडनं मोटिव्हसाठी दुजोरा दिलेला नाही। थोड्याच वेळात जे महासंचालक आहेत गोवा पोलिसचे ते एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन याचं मोटिव्ह स्पष्ट करतील। पण ते जे ऍक्सेस होतं त्याला पाहता दोघांची ओळख होती आणि दोघांमध्ये काही वाद सुरू होते पैशांच्या संदर्भामध्ये आणि त्यासाठी हत्या घडून आणली असं स्पष्ट होतंय। त्याचबरोबर जी केस सॉल्व्ह केली आहे, ते क्लूज मिळाले होते, ते क्लूज मिळाले एटीएम कार्ड मधनं। या दोघांनी, जो राजकुमार नावाचा व्यक्ती आहे त्याने हत्येनंतर मोनिकाचा एटीएम कार्ड वापरला होता आणि त्यानंतर पोलिसांना ते कार्ड्स कडून क्लूज मिळाले, लिंक्स मिळाले आणि बँगलोर या राजकुमारला अटक करण्यात आली असं अद्याप कळतंय। पुढील माहिती किंवा पूर्ण ही कॉन्स्पिरसी होती, कशा प्रकारे करण्यात आली हत्या, ही सगळी माहिती थोड्याच वेळात गोवा पोलिसांचे महासंचालक प्रेस कॉन्फरन्स घेऊन देणार आहेत। पण 48 तासाच्या आत पोलिसांना यश मिळालेलं आहे या हत्येमागचे जे कोणी आरोपी आहेत त्यांना पकडण्यामध्ये। अश्विन, गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।